नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हे मी ओले बोंबील घेतलेले आहेत. आपल्याला थोडंसं बोंबलाचं कालवण बनवायचं आहे आणि थोडेसे फ्राय करायचे आहेत. तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. आता वाटण्यासाठी टोमॅटो घेतला आहे, थोडंसं खोबरं, आलं, कांदा घेतला आहे आणि लसूण घेतले. आणि इथे मी धने आणि मिरची असे मी पाण्यात भिजत ठेवलेले. तर चला हे सर्व मसाला आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया. हे बघा, वाटण मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला. तर चला आता आपण मच्छीला फोडणी देऊया. बघा, मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले. आता ह्या लसूण पाकळ्या मी टाकते. लसूणच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत. मसाला मी टाकते, वाटलेला मसाला. आणि मसाला पण छान असा तेलात मस्त असा परतून घ्यायचा. मसाला छान असा परतून झालेला आहे. इथे मी चिंच घेतलेली, चिंच भिजत टाकलेली, चिंच घातली त्यामध्ये, कारण मच्छी ओसाट नाही लागू म्हणून चिंच किंवा कोकम घालायचं. मसाल्याच्याच भांड्यात पाणी घेतले, मसाल्याचंच पाणी टाकूया. आपल्याला कितपत रस्सा पाहिजे तेवढा ठेवायचा. चवीपुरतं मीठ घेतलं. छान असा कालवणाला कड आला पाहिजे. आणि नंतर आपल्याला बोंबील टाकायचे आहेत. त्यामध्ये मी झाकण लावून घेते. इथे बघा, झाकण मी काढून घेते. छान असा कालवणाला कड आलेला आहे. आता मी यामध्ये बोंबील सोडते. बोंबीलला मी थोडंसं लिंबू लावून ठेवलेलं आहे. आणि बोंबील काय पटकन शिजतात, बोंबलाला शिजायला वेळ लागत नाही. 10 मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचे. पुन्हा मी इथे झाकण ठेवते. इथे बघा, बोंबील तळण्यासाठी मी इथे मसाला घेते. 1 चम्मच लाल तिखट घेतलं आहे, अर्धा चम्मच हळद, थोडासा गरम मसाला. इथे मी लिंबू घेतला आहे आणि लिंबू छान असा पिळून घेऊया. थोडा मच्छीला पण लावायचा. मी चवीपुरतं मीठ घेते आणि छान असं मिक्स करून घेऊया. थोडंसं मी पाणी टाकते. लावल्याने वास येत नाही मच्छीचा. आणि छान असं आता मच्छीला पण चोळून घेऊया. मसाला सर्व मच्छीला लावून घेतलेला आहे. आणि इथे बघा, मी थोडासा रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये तेल टाकले आणि आता आपण मच्छी तळायला घेऊया. आज मस्त असा मच्छीचा बेत. इथे मी सर्व मच्छी तव्यामध्ये तळायला ठेवलेली आहे. आता मस्त अशी क्रिस्पी तळून घ्यायची आहे. बोंबील झालेलं आहे बघा. कालवण पण आपलं मस्त झालेलं आहे बोंबलाचं. तर चला, 10 मिनटं झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. ते बघा, मी असं ताट तयार केलं. ओल्या बोंबीलचं कालवण, बोंबील फ्राय आणि इथे बांगड्याचं मी सुकं पण बनवलं आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.